नमो नमः आत्मीयाः छात्राः। व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माकं स्वागतम् असामः। अद्य दिने वयं पश्यावः प्रथमपाठः अद्य कृषकः पृथुवैन्यः। तर चला बाळांनो, आज आपण पाहतोय प्रथम पाठः आद्य कृषकः पृथुवैन्यः। आपल्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकामधील प्रथम पाठ आणि त्याचं नाव आहे आपलं अद्य कृषकः पृथुवैन्यः। पहा, अद्य कृषकः, आद्य म्हणजे प्रथम, सर्वात पहिला, कृषकः म्हणजे शेतकरी। कोण होता, कोण होऊन गेला? पृथुवैन्य राजा। मग त्याचं नाव पृथुवैन्य हे का पडलं याच्याविषयी आपण माहिती या पाठात पाहणार आहोत। प्रथमतः आपण काय पाहतोय तर बघा, प्रस्तावना बघतोय। प्रस्तावनेपासून प्रत्येक शब्द आणि शब्द संस्कृत आणि त्याचं रूपांतर मराठीमध्ये अशा दोन्हीही पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे। ऋग्वेदात एषा कथा उद्धृता, ऋग्वेदातून ही कथा घेतलेली आहे। ऋग्वेदात एषा कथा उद्धृता। वेणभूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः। वेणभूपतेः, वेणभूपती म्हणजेच वेणभूपती म्हणजे राजा, वेणभूपतीचा म्हणजेच वेणराजाचा पुत्र कोण? वैन्य। हा पृथुवैन्य म्हणून पुढे नावारूपाला आला। नामना ज्ञातः म्हणजे नावारूपाला आला। सह प्रजाहित दक्षः आदर्शः सम्राट इति स्मृतः। तो प्रजेचं कल्याण करणारा, प्रजेची कल्याण करण्यामध्ये दक्ष असलेला आदर्श असा तो राजा होऊन गेला असं आठवणीत ठेवलेलं आहे। भारतदेशे पृथूणाम एव कृषिकार्यं प्रारब्धं संशोधितं विकासं प्रतिनीतं च। तर भारतामध्ये पृथूने काय केलेलं आहे रे, ते कृषी कार्यामध्ये शेतीच्या कार्याचा नुसता प्रारंभच केला नाही, तर त्याचं संशोधन केलं, नवनवीन शोध लावले आणि नुसता शोध लावले नाही तर त्याच्यामध्ये नित्य असा विकास घडवून आणला असं मानलं जातं। सह एव कृषी विद्यायाः जनक इति मतः, आणि म्हणूनच त्याला कृषी विद्येचा जनक असं सुद्धा मानलं जातं। अतः एव सह प्रथमः कृषकः, आणि म्हणून या पृथ्वीवरचा पहिला शेतकरी राजा म्हणून पृथुवैन्य राजाला मानलं जातं। धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानं कृतोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यन्ते बुद्धेः। धरती मातेच्या नावावरून, धरती मातेचा आणखीन एक सिमिलर वर्ड आहे पृथ्वी, आणि त्याचंच पृथू झालं। इति नामाभिधानं कृतोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यन्ते बुद्धेः। काही बुद्धिमान माणसांच्या की लोकांच्या मते, पंडितांच्या मते असं मानलं जातं की या वैन्य राजानं या पृथ्वीवरती सर्वात पहिल्यांदा शेती केली, आणि म्हणून पृथूच्या नावावरून, पृथ्वीच्या नावावरून पृथ्वी म्हणजेच धरित्री माता आणि त्याच्या नावाच्या आधी पृथू हे नामाभिधान लागलेलं आहे। तर पहा बाळांनो, ही होती प्रस्तावना। आपण पाठाला सुरुवात करतोय। भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभीक्षित सम्राटः। तर बघा, भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभीक्षित सम्राट। भूपाल, भूपाल या पाठामध्ये आपण पूर्णतः राजाचे समानार्थी शब्द पाहत आहोत। भूपाल म्हणजेच राजा। कोण राजा? पृथुवैन्य नावाचा राजा या पृथ्वीवरचा सर्वात पहिला अभिषेक पावलेला राजा आहे। अभिषिक्त म्हणजे अभिषेक पावलेला। प्रयागक्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी असीत। प्रयागक्षेत्र ठिकाण आहे। प्रयागक्षेत्रे बघा, सप्तमी विभक्ती। प्रयागक्षेत्र एखाद्या ठिकाणाचं नाव असेल तर आपण तिथं सप्तमी अधिकरणम असं वापरतो। प्रयागक्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी असीत। प्रयागक्षेत्र ही त्याची राजधानी होती। राज्याभिषेकासमये चारणां पृथुनृपस्य स्तुती गातुम् उत्सुकाः। आता त्याच्यावरती, त्या राजावरती राज्याभिषेक सुरू होता, आणि चारणाः म्हणजेच आपण त्यांना स्तुती पाठक असं म्हणतो, वेद पाठक म्हणतो, स्तुती गाणारे म्हणतो, भाट म्हणतो थोडक्यात। तर असे त्या पृथुराजाची स्तुती गाण्यासाठी अतिशय उत्सुक होते। गातुम उत्सुकाः, गातुम तुम, तुमंत अव्यय आहे, गातुम अधिक उत्सुकाः, तर गाण्यासाठी उत्सुक होते। तदा पृथु आज्ञापयत, आणि तेवढ्यात पृथुराजाने त्यांना आज्ञा केली। तिष्ठन्तु चारणाः, थांबा हो भाट किंवा थांबा हो स्तुती पाठकांनो,
यावत मम सद्गुणानं प्रकटी भवंती, जोपर्यंत माझे सद्गुण, माझ्यातले चांगले गुण प्रकट होत नाही, तुमच्यासमोर येत नाहीत, मी जोपर्यंत तुमच्यासाठी काही कामच करत नाही, तावदहम न स्तोतव्य, तोपर्यंत तुम्ही मला काय करू नका, नावजू नका, माझं गुणगाण गाऊ नका. काय म्हणाले बघा, यावत मम सद्गुणानं प्रकटी भवंती तावदहम न स्तोतव्य, जोपर्यंत माझे सद्गुण प्रकट होत नाही तोपर्यंत तुम्ही माझं गुणगान करू नका. स्तवनम तू ईश्वरस्य भवेत, आणि जर स्तवनच करायचं असेल, गुणगान गायचंच असेल तर ते ईश्वराचं गा. स्तुती गायकाः पृथुनृपस्यम एताम दृश्यम निस्पृहताम ज्ञात्वाम प्रसन्नाम अभवनम. आणि अशा प्रकारे बघा बाळांनो, स्तुती गायक म्हणजेच ते चारणास, तिथं स्तुती गायक हा चारणांचा समानार्थी शब्द आहे. या पृथुराजाची अशी निस्पृहता म्हणजेच निस्वार्थी वृत्ती पाहून प्रसन्न झाले, अतिशय प्रसन्न झाले. आता इथं काय प्रश्न पडतात बघा, एवढ्याच पॅरेग्राफमध्ये काही 2-3 प्रश्न पडतात अतिशय महत्त्वाचे. तर बघा, स्तुती गायकाः पृथुनृपस्य एतादृशम निस्पृहतम ज्ञात्वाम प्रसन्नम अभवनम. तर आपल्याला इथं त्वांतव्य ओळखा म्हटलं की ज्ञात्वा येणार आहे. त्यानंतर बघा आणखीन एक प्रश्न पडतोय की तिष्ठन्तु चारणाः, हा जो काही प्रश्न आहे कहकम वदती, मार्च 2020 बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडला होता. तिष्ठन्तु चारणाः इति कहकम वदती, कहकम वदती बोलतो त्याची प्रथमा, ज्याच्याशी बोलला त्याची द्वितीय. मग त्याचं उत्तर काय येणार आहे सांगा बरं. तिष्ठन्तु चारणाः पृथु नृपः चारणान वदती. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा हा पहिला पॅरेग्राफ आपण समजून घेतला. त्यानंतर पहा नंतरचा पॅरेग्राफ. एकदा पृथुराजः स्वराज्य भ्रमणम अकरोत. आता हे वाक्य तुम्हाला लकार लिखत. एकदा पृथुराज स्वराज्य भ्रमणम अकरोत, अकरत करत होता, लंघ लकार. एकदा पृथुराजा स्वतःच्या राज्यामध्ये फिरायला गेलेला होता. भ्रमण समयेन तेन द्रष्टुम यत प्रजाः अतीव कृशा अशक्ताः च. भ्रमण समये, समये वेळ आहे म्हणजेच इथं ही सप्तमी विभक्ती आहे. फिरते वेळी तेण त्याने पाहिलं, द्रष्टुम पाहिलं, यत प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः. त्याची प्रजा, त्याची जी जनता होती ती अतिशय बारीक आणि अशक्त झालेली होती. ताहा प्रजाः पशुवत जीवंती. ती प्रजा म्हणजेच इथं आपल्याला ताहा प्रजा हा इथं विशेषण विशेष संबंध आहे. विचारतात परीक्षेला गुणांसाठी विशेषण संबंध. तर बघा, पशुवत जीवंती, पशुप्रमाणे जीवन जगत होती. नित्कृष्ठानम खादंती, अतिशय न अधिक उत्कृष्टम, नित्कृष्टम इथं नत्र तत्पुरुष समास आहे. उत्कृष्ट नसलेलं असं अन्न ती खात होती. खादंती बहुवचनम, लटलकार. तत द्रष्टवाम राजा चिंताकुलः जातः. ते पाहून राजा चिंतेने व्याकुळ झाला. राजा चिंतेने का व्याकुळ झाला याही प्रश्नाचं उत्तर इथं आपल्याला येते की भ्रमण समये तेन द्रष्टुम यतः प्रजातीव कृशा शक्ता च ताहा प्रजाः पशुवत जीवन्ति नित्कृष्टान्नं खादन्ति तदा द्रष्टवाम राजा चिंताकुलः जातः. राजा चिंतेने व्याकुळ झाला. तदा पुरोहित वदत, ते सोहमचं चिन्ह आहे. तदा तेव्हा पुरोहित बोले, त्याला म्हणाले होते, हे राजन धनधान्यादी सर्व वस्तू जातम वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते. हे राजा, धनधान्य आदी सर्व वस्तू पृथ्वीने स्वतःच्या पोटात घातलेले आहे. उदर एव म्हणजेच उदर म्हणजे पोट. तत्प्राप्तुम यतस्व, ते तू मिळव. तर याही प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेला आहे, येऊन गेलेला आहे. तत्प्राप्तुम यतस्व कह कम वदती. पुरोहितः, पहा बाळांनो, तत्प्राप्तुम यतस्व ते तू मिळव. मग कह कम वदती, तेव्हा याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही. पृथुवैन्यः, वैन्याला कोण म्हणाले. यत प्राप्तुम यतस्व, ते तू मिळव. तर इथं आपल्याला उत्तर काय लिहायचं आहे. पुरोहितः पृथुराजां वदती, राजां किती पृथुनृपं वदती असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तदा पृथुभूपेणं तदर्थं धनु सज्जीकृतम. आणि लगेचच हे ऐकल्यानंतर राजाने धनुष्य सज्ज केला होता. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वां तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदत च. आणि तत्काळ लगेचच भूमी, धरती माता स्त्रीचं रूप धारण करून प्रकट झाली आणि म्हणाली. बघा, अभवत प्रकट झाली होती आणि म्हणाली होती. काय म्हणाली होती. हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः.
हे राजा, तुझे वडील हे दुःशासन करणारे होते, प्रजेवर अन्याय करणारे होते आणि त्यांना प्रजाहित दक्ष राजा नव्हते तुझे वडील. पण बघा पुढं दुःशासक वेणराज वेणराजा, वेणराजाचा पुत्र पृथुवैन्य. तुझे वडील दुःशासक होते. राजधर्मस्य पालनम ना करोत, न अधिक अकरोत. नत्र तत्पुरुष समास, न अधिक अकरोत ना करोत. तुझ्या वडिलांनी राजधर्माचं पालन केलेलं नाही. आणि तदा मया चोर लुंठक भयातम धनधान्यादी पुष्पफुलाणी मम उद्रे निहिताणी. आणि म्हणूनच मी बघा म्हणून मी चोर लुंठक भयात, चोर आणि लुटमाऱ्या करणाऱ्यांच्या भीतीपोटी, भयात पंचमी विभक्ती आहे तिथं अपादानम, धनधान्यादी पुष्पफलाणी, धन धान्य पुष्प आदी फलाणी, सगळं काही मी माझ्या पोटामध्ये घेतलेलं आहे. थोडक्यात इथं पोटात काही घेतलेलं वगैरे असा अर्थ घ्यायचा नाहीये. थोडक्यात काय दुष्काळ पडलेला आहे, धरतीमाता त्यांच्या राज्यावरती कोपलेली होती आणि त्यामुळं कोणत्याही प्रकारचं धनधान्य तिथं उगवत नव्हतं आणि म्हणून प्रजा पशुप्रमाणे जीवन जगत होती. त्यांना खायला नव्हतं म्हणून कृष्ण आणि अशक्त झालेली होती. यदि त्वं प्रयत्नं कृषी कार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्नं भविष्यामि. जर तू प्रयत्नपूर्वक कृषी कार्य केलं, शेती केलीस तर मी तुझ्यावरती प्रसन्न होईल. तर इथंही या वाक्याला अंडरलाईन करून घ्यायचंय आणि हा वाक्याचा प्रकार आहे लकारम लिखत भविष्यामी, प्रसन्नाम भविष्यामी उपदेश केलेला आहे म्हणजेच लोट लकार आहे. अतः धनुतेज, तोही लोट लकार आहे, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. अतः धनुतेज, आता तू धनुष्य सोडून टाक, धनुष्याचा त्याग कर. खणित्राणी खलाणम कुद्दलकाणम लवित्राणीम च हस्तेम गृहीत्वं प्रजाजने सह कृषी कार्यम कुरु. खणित्राणी, पहा खणित्राणी इथं आपल्याला बहुवचनम आहे. खणित्राण खनित्रमच आपल्याला इथं काय केलेलं आहे, बहुवचनम. म्हणजेच खणित्राणी खणणे, खणतो कशानं तर कुदळी, हलाणं म्हणजेच नांगर, कुद्दलकाण कुदळी, खोरे नांगर कुदळी, लवित्राणी म्हणजे वेळे, हातामध्ये गृहीत्वाम म्हणजे घेऊन, प्रजाजने सह कृषी कार्यम कुरु, प्रजेच्या बरोबर तू शेती करायला सुरुवात कर. असं कोण म्हणालं तर भूमाता म्हणाली. हाही प्रश्न आलेला आहे. कहकम वदती, तर भूमाताम पृथुभूपम वदती. अतिशय सुंदर असे प्रश्न. त्यानंतर पहा, भूमातुः उपदेश मनस निधायम पृथुवैन्यम नदीनाम मार्गम अवरुद्ध कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत. त्यानंतर भूमातूच्या उपदेशानं, जमिनीच्या मातेच्या, पृथ्वी मातेच्या उपदेशाला मनाला धरून किंवा अगदी मनामध्ये त्यानं ठाम निर्णय घेतला आणि पृथुवैन्यानं नदीचा मार्ग अडवला. थोडक्यात धरणं बांधली, नदीच्या पाण्याला बांध घातले आणि शेती करण्यास त्या पाण्याचा उपयोग करून घेतला. अकरोत लंघलकार आहे. वृष्टी जलसंचयन कृत्वम जल व्यवस्थापनम अकरोत. पावसाचे पाणी साठवलं कृत्वा त्वांतव्य वृष्टी जलसंचयन म्हणजे काय, पावसाच्या पाण्याचा संचय कृत्वा करून पाण्याचं व्यवस्थापन केलं. जल व्यवस्थापनम अकरोत. भूमीम उर्वरतमाम, उर्वरतमाम अगदी जमीन सुपीक केली आणि सर्व काही केली करून. तदनंतरम तस्मिन क्षेत्रे जनाः धान्य बीजाणी अवपण, आणि सर्व धरती सर्व जमीन त्यानं सुपीक केली आणि त्यानंतर त्या जमिनीमध्ये त्या क्षेत्रामध्ये त्या प्रजेनं धान्यांचे बी अवपण म्हणजेच पेरले होते. अवपण लंघलकार. सह नैकेभ्य वृक्षेभ्य विविध प्रकाराणाम बीजाणाम संकलनम चयनम च परिश्रमेणम अकरोत. तर त्यांनी नैकेभ्य न अधिक एकेभ्य, एकच नाही तर अनेक वृक्षांच्या विविध प्रकारच्या बिया संकलन केल्या. संकलन करणे, गोळा केल्या. चयनम गोळा केलेल्या, निवडल्या. चयनम म्हणजे निवडल्या आणि परिश्रमापूर्वक हे काम केलं होतं. अनंतरम बीजाणाम संस्करण कृत्वाम वपणम अकरोत. त्यानंतर त्या बीजांना, त्या बियांना संस्करण केलं म्हणजेच काय केलं रे, तर त्या बिया एका विशिष्ट प्रकारच्या कीटकनाशकांमध्ये घातल्या. वपणम अकरोत. वपणम म्हणजेच पेरल्या होत्या. पर्जन्यानंतरम बीजेभ्य अंकुराः उद्भूताः. पाऊस पडल्यानंतर त्या बियांना अंकुर फुटले. धान्य लाभेणम सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन. आणि धान्य लाभ झाल्याने, धान्य मिळाल्याने सगळे प्रजाजन संतुष्ट झालेले होते. एषः कल्याणकारी नृपः पृथ्वीव्यां प्रशासने अग्रणी जनसेवाव्रती च अभवत.
असा हा कल्याणकारी राजा पृथुवैन्य हा पृथ्वीच्या प्रशासनामध्ये सर्वात पहिला जनतेची सेवा करणारा असा राजा ठरलेला होता. पृथुवैन्यस्य आदर्शभूत आणि कार्याणी. आणखीन काय केलं रे त्यानं? आणखीन बघा, पृथुवैन्याची जनसेवा व्रती असं म्हटलं गेलं त्याला. जनतेची सेवा करण्यामध्ये अतिशय आदर्श असा राजा. त्यानं संरक्षण व्यवस्था केली, जलव्यवस्थापन केलेलं आहे, कृषीमध्ये संशोधन केलेलं आहे, आरोग्य सुविधा पुरवल्या आपल्या नागरिकांना, पशूणाम कृते रक्षिताणं तृणक्षेत्राणी, पशूंच्यासाठी राखीव कुरणं त्यानं ठेवली, दुग्धादीनाम व्यवस्था, अन्न आणि दुधाची व्यवस्था केली, नगराचं व्यवस्थापन केलं आणि शिक्षणामध्ये व्यवस्था केली. तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर प्रथम पाठ अद्य कृषक पृथुवैन्य. कसा वाटला बाळांनो? मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. नमो नमः.